आणि यानंतरची एक मोठी बातमी आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात आज निकाल अपेक्षित आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। आरक्षणाच्या मर्यादा निवडणूक आयोगाने ओलांडली आहे। निवडणूक आयोगावर आता टांगती तलवार आहे असं सुद्धा बोललं जात आहे। घोषित निवडणुकांवर आता सध्या टांगती तलवार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात आज निकाल अपेक्षित आहे। आज सर्वोच्च न्यायालय काय निकाल देतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। तेव्हा आपण पाहतोय कुठे आणि किती आरक्षण आहे। नंदुरबारमध्ये 100%, पालघरमध्ये 93%, गडचिरोलीमध्ये 78%, नाशिकमध्ये 71%, धुळेमध्ये 73%, अमरावतीमध्ये 66%, चंद्रपुरात 63%, यवतमाळमध्ये 59%, अकोल्यामध्ये 58%, तर नागपूरमध्ये 57% आरक्षण आहे। ठाणे आणि गोंदियामध्ये तर 57% आरक्षण आहे आणि वाशिम नांदेडमध्ये सुद्धा 56% आरक्षण आहे।